नमस्कार मित्रांनो, दसऱ्याच्या तुम्हाला हार्दिक खूप खूप शुभेच्छा। लग्नाची वेळी या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की सिंधू ही आपल्या रत्नपारखी कुटुंबात आलेली असते, मात्र तेथे आल्यानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलले असते। सिंधू न सांगता त्या घरातील अंकुर याला घेऊन गेलेली असते आणि तिचा अपघात झाल्यानंतर ती या घरामध्ये येते, तर राजश्री सुद्धा तिच्यावर रागवलेली असते, कारण सिंधूने तिला आई न मानलेले असते। म्हणजे सिंधू जाताना तिने एकदा सुद्धा राजश्रीला विचारले नाही, म्हणून राजश्रीच्या मनामध्ये राग असतो आणि सिंधू गेल्यानंतर राघवची काय अवस्था झाली तिने थोडासा सुद्धा विचार केला नाही। इतक्या दिवस सिंधू जिवंत होती, पण एकदा तरी तिने आपल्या राजश्री आईला कॉल करून कळवले नाही, म्हणून राजश्रीला सिंधूचा खूप राग असतो। त्यानंतर राघवला वाटत असते की मंगेश हा सिंधूच्या जीवनामध्ये नवीन व्यक्ती आहे आणि सावी त्याचीच मुलगी आहे असा त्याचा गैरसमज झालेला असतो, म्हणून त्याने एक मधूचा वाढदिवस हा धुमधडाक्यात करण्याचे ठरवलेले असते। तो मधूसाठी अनेक काही सरप्राईज घेऊन येत असतो, तर मधू राघवला म्हणत असते की राघव, आत्तापर्यंत तू कधी माझा विचार केला नाही आणि आता तर तुझे पूर्ण वागणे हे बदललेले असते, तू माझी इतकी काळजी केव्हापासून घेतो। राघव म्हणत असते की तसे काही नाही मधू, तू सुद्धा मला मदत केली ना विनायकला गोद घेण्यासाठी, आणि विनायक माझ्या आयुष्यात हा फक्त तुझ्यामुळेच आला, त्यामुळे माझ्या आयुष्यात नवीन आनंद आला, त्यामुळे मी तुझा वाढदिवस तर व्यवस्थित सेलिब्रेट तर करू शकतो। तेव्हा मात्र मधूसुद्धा ही वाढदिवस साजरा करण्यासाठी खूप अशी खुश होते। त्यानंतर लगेच इकडे सिंधू ही घरात आलेली असते, म्हणून तेथील वातावरण बदललेले असते, म्हणून ती त्या घरामध्ये राहायला तयार नसते। ती म्हणत असते की मी माझा कोणताही अपमान या घरामध्ये सहन करील, पण मी माझ्या मुलीला हा त्रास सहन करून देणार नाही आणि कोणाचे टोमणे तर तिला अजिबात हे बसून देणार नाही। त्यामुळे सिंधू ही दुसरीकडे रूम घेते आणि दुसऱ्या घरामध्ये राहत असते। तर जेव्हा मधूचा वाढदिवस असतो आणि राघव हा सिंधूच्या घरी येतो आणि तो सिंधूला म्हणत असतो की सावीला माझ्याबरोबर वाढदिवसासाठी पाठव, कारण विनायकची सुद्धा खूप अशी इच्छा आहे की सावी जर आली तर त्याला सुद्धा खूप आनंद होईल। तेव्हा मात्र सिंधू काही सावीला पाठवायला तयार नसते। तेव्हा राघव म्हणत असतो की सिंधू प्लीज तू सावीला पाठव। तेव्हा सिंधू ही कशी तयार होते, तर राघवने सावीसाठी सुद्धा एक खूप छान असा ड्रेस घेतलेला असतो। सिंधू मात्र ते पार्टीमध्ये यायला तयार नसते। तेव्हा मात्र पार्टी ही मस्त अशी आयोजित केलेली असते, सर्व तयारी झालेली असते। काकूने बऱ्याच पाहुण्यांना इन्व्हाइटसुद्धा केलेले असते। तेव्हा काकू ही सर्वांसमोर सर्व मधूचेच गुणगान गात असते आणि त्याच वेळेस ऋतुजा ही सावी आणि विनायकला म्हणते की सावी, तू तुझ्या आईला ही पार्टी दाखवण्यासाठी तू तुझा व्हिडिओ कॉल चालू कर मोबाईलचा आणि तुझ्या आईला ही पार्टी दाखव, कारण ही पार्टी बघितल्यानंतर तिलासुद्धा खूप आनंद होईलच ना। सावी आणि विनायक म्हणतात की हो, सिंधू आंटी तर या पार्टीमध्ये आली नाही, निदान पार्टीचा आनंद तरी एन्जॉय करू शकेल। तर लगेच सावी आणि विनायक व्हिडिओ कॉल करतात आणि सिंधूला सर्व दाखवत असतात। तर काकू सर्वांसमोर मधूचे खूप गुणगान करत असते। मधूने या घराला पूर्णपणे सावरले, आत्तापर्यंत तिने या घराला खूप साथ दिली, राघवच्या जीवनाला सुद्धा तिनेच नवीन सुरुवात करून दिली। राघव आणि विनायकच्या आयुष्यामध्ये मधूचा खूप असा मोलाचा वाटा आहे आणि मधूने या घराला सांभाळता सांभाळता या घरातील बिझनेससुद्धा तिने उंच शिखरापर्यंत ऋषभच्या मदतीने नेऊन पोहोचवला। तर लगेच काकू काही पैसे तिच्यावरून उतरते आणि काही तेथील वेटरला देऊन टाकते। सिंधू हे सर्व बघत असते, तिला वाईट वाटत असते। तेवढ्यात लगेच सावी आपल्या हातामध्ये तो व्हिडिओ कॉल चालू असतो आणि तेथील तो मधूचा जो केक कापायचा असतो तो केक घेते आणि त्यातील तुकडा ती खायला घेते। तर काकू लगेच ही सावीवर खूप ओरडते, तुझ्या आईला थोडीशी सुद्धा अक्कल नाही, तुला तिने छान वळणसुद्धा लावले नाही का गं, संस्कार कसे दिले की केक अगोदर खायचा नसतो। तर सावीवर ओरडल्याने सिंधूला तर खूप राग आलेला असतो। ऋतुजा म्हणत असते की या सिंधूने आपल्या घरामध्ये प्रत्येक वेळीस काही असा फंक्शन असल्यानंतर ती सुद्धा तमाशा घालत असते आणि आता तर स्वतःची मुलगी पाठवून मधूच्या वाढदिवसाचा पूर्ण तिने खेळ करून ठेवला। केक कापण्या अगोदर तिनेच केक खाऊन घेतला। राघव म्हणत असतो की काकू आणि ऋतुजा काकू, तुम्ही हे काय बोलता, छोटी मुलगी आहे, तुम्ही तर राग का करतात। तेव्हा राघव हा सावीला जवळ घेतो आणि त्या केक कापून तो स्वतः त्यातील तुकडा सावीला खाऊ घालतो।
सर्वांना तर धक्का बसतो, कारण मधूने अजून तिच्या बर्थडेचा केकसुद्धा कापला नाही आणि लगेच राघवने तो केक कापला आणि सावीला भरवला, म्हणून सर्वांना मात्र राघवचा खूप राग येत असतो। मधू मात्र काही बोलत नसते आणि इकडे काकू रागवली म्हणून सिंधू लगेच तिकडे यायला निघलेली असते आणि शेवटी जेव्हा सर्वांच्या आग्रहानंतर हा राघवला गुलाबाचे फूल घेऊन मधूला ते देण्यासाठी सांगत असतात, तेव्हा मात्र ऐनवेळी सिंधू तिथे येऊन पोहोचते आणि राघव रागाने ती फूलसुद्धा फेकून देतो आणि ते फूल मधूला देत नाही। तेव्हा मात्र सिंधू इकडे आल्यानंतर सिंधू म्हणत असते की सावी चल, तुझा या घरामध्ये जर अपमान होत असला तर तू अजिबात थांबू नको। सावी म्हणत असते की आई प्लीज, पार्टी अजून पूर्ण नाही झाली ग, मला थांबून दे ना। तेव्हा मात्र सिंधू काही ऐकायला तयार नसते, तर काकू आणि ऋतूच्या पुढे येतात आणि शेवटी पार्टीमध्ये तुला यायचेच होते म्हणून मुलीला अगोदर पाठवले आणि तू तर नंतर आली, कारण राघवचे आयुष्य आणि मधूचे आयुष्य तुला देखवतच नाही, त्यांचे सुख तुला पगवतच नाही, असा अनेक अपमान करून त्या सिंधूला टोमणे मारत असतात। रत्नाकर म्हणत असतो की सिंधू प्लीज ये ना, इतक्या दिवसातून तू घरी आली, प्लीज ये। तेव्हा मात्र सावी म्हणत असते की अगं चल ना, तर मधू येते आणि सिंधूच्या हाताला धरून म्हणत असते की सिंधू तू विनायकची डॉक्टर म्हणून तर येऊ शकते, बाकी कोणतेही नाते नाही मांडले तरी चालेल। तेव्हा मात्र राघव खूप चिडलेला असतो आणि तो सिंधूला जलसीफुल करण्यासाठी तो मुद्दाम मधूचा हात धरतो आणि मधूबरोबर डान्स करत असतो। मात्र सिंधूला हे सर्व बघून खूप वाईट वाटत असते आणि तिला राघवबरोबरचे प्रत्येक क्षण आठवतात आणि त्याच वेळेस काकू आणि ऋतुजाने एक प्लॅन केलेला असतो आणि ऋतुराजसुद्धा त्यांच्यासोबत असतो। तेव्हा ते म्हणत असतात की ह्या सिंधूला आता पार्टीमध्ये खाली मान कशी घालायला लावायची आपण ते बघू, कारण पार्टीमधले बरेचसे लोक म्हणत असतात की ही राघवची एक्स वाईफ आहे आणि आता तर ह्या दुसऱ्या वाईफबरोबर राहतो, म्हणून सिंधूला टोमणे मारत असतात। तर लगेच ऋतुराज हा जे तेथे ज्यूस कोल्ड्रिंकचे ग्लास असतात त्यामध्ये एक बियर मिक्स करतो आणि तो कोल्ड्रिंकचा ग्लास म्हणून तो सिंधूला पिण्यासाठी आग्रह करत असतो आणि ऐनवेळेस तेथे मधू येते आणि तो ग्लास उचलते, तर लगेच मधू ती सर्व बियर पिऊन टाकते आणि मधूला त्या बियरची खूप नशा चढलेली असते आणि ती नशेमध्ये ती पूर्ण राघव आणि तिच्या नात्याचे पूर्ण सत्य सर्वांसमोर बोलून जाते। राघव मधूला म्हणत असतो की मधू हे काय झाले तुला, तू अशी बडबड का करतेस। तेव्हा मात्र मधू ऐकायला तयार नसते आणि राघव तू तर फक्त माझा वापर करतो, आत्तापर्यंत मी तुला किती मदत करत आले आणि तू विनायकसाठी माझा वापर करून घेतला, बायकोचे कोणतेही सुख तू मला दिलेले नाही, तुझे तर फक्त त्या सिंधूवरच प्रेम आहे, सिंधूसाठी तुझ्याशिवाय सर्व जीवनच हे व्यर्थ आहे आणि तू त्या सिंधूवरच प्रेम करतो। सिंधू आणि तू एकमेकांच्या कितीही लांब जरी असले तरी दुसरं कोणीही तुमच्यामध्ये येऊन देत नाही आणि कायम मी तुझी वाटच बघत आले, आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला धोकाच देत आला, असे प्रत्येक ती शब्द न शब्द राघवला म्हणत असते। राघवला म्हणत असते की अरे तू तर माझी पार्टी ही सिंधूला जलसीफुल करण्यासाठी आयोजित केली, माझ्यासाठी केक आणला आणि माझ्यासाठीही मस्त असा ज्वेलरी हारसुद्धा तू आणला, पण त्याचा काही उपयोग, कारण तू साधं मला बर्थडेसुद्धा माझा विसरला, बर्थडे विशसुद्धा तू मला केले नाही आणि आता सिंधूला जलसीफुल करण्यासाठी तू मुद्दा माझ्याबरोबर डान्स करतो काय। तेव्हा लगेच राघवला मधूचा खूप राग आलेला असतो आणि मधूलाही बियर पाजलीच कोणी याचा तो शोध घेत असतो। तर मधू असे बोलत असताना सर्वजण म्हणत असतात की ह्या मधूला नेमकं काय झाले असेल। तेव्हा मात्र सिंधूला समजलेले असते की काकू आणि ऋतुराजने जी काही हा ज्यूसचा ग्लास असतो म्हणजे कोल्ड्रिंकचा आणि त्यामध्ये बियर मिक्स केली होती आणि तो ग्लास त्यांना मला द्यायचा होता, पण ऐन वेळेस तो ग्लास मधूने उचलला। तेव्हा सिंधू ही काकूजवळ येते आणि काकूला म्हणत असते की तुम्ही तर अजूनसुद्धा बदलल्या नाहीत, मला असे वाटत होते की तुम्ही पूर्णपणे बदलल्या, पण तुमची जी काही चाल खेळण्याची चाल आहे ती अजूनसुद्धा तशीच आहे आणि बघितले की काय झाले, जो ग्लास माझ्यासाठी तयार केला सर्वांसमोर माझा अपमान करण्यासाठी, मला बेइज्जत करण्यासाठी, पण तो ग्लास तुमच्या सुनेने घेतला आणि आज मला समजले की राघवच्या मनामध्ये अजूनसुद्धा मीच आहे, कारण राघव सर्व ही मला जलसी फील करण्यासाठी मुद्दाम करतो, हे सिंधूला सत्य समजलेले असते आणि मधूने खूप काही सर्वांसमोर तमाशा घातलेला असतो। राघवला तर मधूचा खूप राग आलेला असतो आणि ज्या डान्समध्ये ती राघवबरोबर राघवला डान्स करण्याचा प्रयत्न करत असते तेव्हासुद्धा सिंधूच्या समोर सर्व हा राघवच असतो आणि राघवच्या समोर सिंधू म्हणूनच तो डान्स करत असतो। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।